मित्रांनो नमस्कार, मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की केळी लागवडीसाठी जी आपण टिश्यू कल्चरची रोपं वापरतो, त्या रोपांवरती रोप प्रक्रिया करणं गरजेचं आहे का? आपल्याला शेतकऱ्यांनी एका प्रश्न विचारलेला होता, त्याचमुळे आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. नेहमीप्रमाणे माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर करा. पुढे जाण्या अगोदर एक नेहमीप्रमाणे सूचना, आपल्याकडे सोयाबीन, गहू, हरभरा, कांदा, कोथिंबीर, खरबूज, कलिंगड, ऊस, कापूस आणि केळी पिकाचं देखील शेड्यूल आहे. आपण केळी पिकाची एक सिरीज बनवत आहोत, म्हणजे लागवड ते काढणीचे वेगवेगळे मुद्दे आपण वेगवेगळ्या व्हिडिओमधून कव्हर करत आहोत. मला वाटतं हा 7वा व्हिडिओ असेल त्या सिरीजचा. तुम्हाला जर ए टू झेड सर्व व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच कृषी डॉक्टरच्या यूट्यूब चॅनलवरती किंवा इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुक पेजवरती तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला केळीचं शेड्यूल हवं असेल तर नक्कीच या सर्व शेड्यूलच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तिथून तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. नसेल तर डायरेक्ट मला या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, मी तुम्हाला कसं खरेदी करायचं त्याची सोपी पद्धत देखील सांगेल. सूचना समाप्त. पटकन आपल्या मुख्य विषयावरती येऊया. केळीची लागवड करताना कंदावरती बीज प्रक्रिया करणे किती महत्त्वाचे आहे, आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे. मित्रांनो, जे आपण आधी पाहिलेलं आहे, आजकाल आधुनिक शेतीमध्ये बहुतांश शेतकरी उच्च संवर्धन रोपं म्हणजे काय म्हणतो टिश्यू कल्चरची रोपं वापरतात. या रोपांच्या लागवडीला सर्वाधिक पसंती देतात, परंतु ही रोपे नर्सरीमधून आणल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या मनात एक मोठा संभ्रम असतो की कंदाप्रमाणेच टिश्यू कल्चर रोपांनाही त्या ठिकाणी प्रक्रिया करणं गरजेचं आहे का? एखादं औषध लावणं गरजेचं आहे का? की याची मुळं, याचा गड्डा औषधाच्या द्रावणामध्ये बुडवणं गरजेचं आहे का? तर याच सोप्या प्रश्नाचं अतिशय सोपं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. बघा, संभ्रम काय आहे? कंदाप्रमाणेच टिश्यू कल्चर रोपांनाही लागवडीपूर्वी द्रावणात बुडवून प्रक्रिया करावी का? स्पष्ट उत्तर काय आहे याचं? कंदासारखी द्रावणात बुडवून डिपिंग प्रक्रिया करण्याची अजिबात गरज नाही. योग्य पद्धत काय आहे? तर बुडवण्याऐवजी रोपांची लागवड पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मुळाजवळ औषधांची आळवणी, ज्याला आपण ड्रिंचिंग असं म्हणतो, ती तुम्ही करणं गरजेचं आहे. आता का, ते देखील आपण पुढे पाहणार आहोत. बघा, एक एक करून मी मुद्देच सांगतो. टिश्यू कल्चर रोपे द्रावणात का बुडवू नयेत याची 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं कारण काय आहे? रोपे आधीच निर्जंतुकीकरण केलेले असतात. आता तुम्हाला जर टिश्यू कल्चर कशी रोपे बनतात त्याच्यासाठी आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. कशा प्रकारे जवळपास 8 ते 9 महिने प्रक्रिया केलेलं रोप असतं. अतिशय सेन्सिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये वाढलेलं असतं. सर्व ज्या काही प्रक्रिया करायच्या आहेत त्या केलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला पुन्हा प्रक्रिया करण्याची गरज नाही. तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट लागवडीनंतर आपल्या शेड्यूलमध्ये दिलेलं आहे कशा प्रकारे सुरुवातीच्या आळवण्याचं व्यवस्थापन तुम्हाला करायचं आहे. ही रोपे प्रयोगशाळेत अतिशय सुरक्षित वातावरणात तयार केलेली असतात, त्यामुळे ती सुरुवातीपासूनच पूर्णपणे निरोगी आणि रोगमुक्त असतात. त्यांच्या कंदासारखे आतून कुठलेही रोग, निमॅटोड किंवा किडीचे अंश बाकी नसतात. म्हणून आपल्याला याच्यावरती प्रक्रिया करायची नाही लागवडीपूर्वी. दुसरं काय कारण आहे? मातीचा गोळा फुटण्याची भीती. ही रोपे प्लास्टिकच्या पिशवीत, माती किंवा कोकोपीटच्या गोळ्यामध्ये सुरक्षित असतात. आता ट्रेमध्ये येत आहेत. पिशवी फाडून हा मातीचा गोळा थेट द्रावणात बुडवला तर तो गोळा पाण्यात विरघळून जाण्याची शक्यता असते. या 2 कारणामुळे आपल्याला जे काही ट्रेमध्ये आता टिश्यू कल्चरचे केळीची रोपं येतात, त्यांना रोप प्रक्रिया किंवा आपण ज्याला सीडलिंग ट्रीटमेंट असं म्हणतो, हे करण्याची गरज नसते. आता मातीचा गोळा फुटल्यास काय नुकसान होते बघा. गोळा फुटल्याने रोपांच्या अतिशय नाजूक, ज्याला आपण पांढऱ्या मुळ्या म्हणतो, व्हाईट रूट्स असतात, ते तुटतात. मुळे तुटलेली रोपं शेतात लावल्यास ते धक्का सहन करू शकत नाहीत आणि लगेच त्या ठिकाणी मरून जातात. ठीक आहे, ज्याला आपण ट्रान्सप्लांट शॉक म्हणतो. यालाच म्हणजे आपण काय म्हणतो की पुनर्लागवडीचा एक शॉक तुम्ही त्याला म्हणू शकता. म्हणून आपल्याला कधीही त्या ठिकाणी रोपांवरती प्रक्रिया करायची नाही. अंतिम निष्कर्ष काय काढलेला आहे? उती संवर्धक म्हणजे टिश्यू कल्चरची रोपे द्रावणात बुडवण्याची घाई किंवा चूक कधीही करू नका. रोपांचा गोळा सुरक्षित ठेवून थेट लागवड करा आणि त्यानंतर योग्य औषधांची आळवणी किंवा त्या ठिकाणी ड्रेंचिंग तुम्हाला करणं गरजेचं आहे. याची सर्व माहिती आपल्या शेड्यूलमध्ये दिलेली आहे. जास्त काय रॉकेट सायन्स नाही आहे, त्यामुळं व्हिडिओ लवकर संपलेला आहे. आशा करतो तुम्हाला या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर मिळालेलं आहे. टिश्यू कल्चरच्या रोपांच्यावर कुठली प्रक्रिया करावी का नाही, का करू नये, केल्यानंतर कुठले नुकसान होतात, नाही केल्यानंतर काय होतं, सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. या सिरीजमधला हा जवळपास 7वा व्हिडिओ होता. पुढे देखील भरपूर व्हिडिओ आहेत. कृषी डॉक्टरला फॉलो करून ठेवा, तुम्हाला माहिती पाठवली जाईल. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.